उशीर झाला म्हणून प्रवास थांबवू नका. काही वाटा उशिरा का होईना पण योग्य ठिकाणी घेऊन जातात. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारख्या वेळेत घडेलच असं नाही. काही लोकांना यश लवकर मिळतं, काहींना थोडं उशिरा. कोणाचं शिक्षण लवकर पूर्ण होतं, कोणाचं करिअर लवकर सुरू होतं, कोणाचं लग्न लवकर होतं, तर कोणाला स्वतःचं घर, पैसा, स्थैर्य किंवा ओळख निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष लागतात. आपण मात्र इतरांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःच्या आयुष्याची घाई करू लागतो. आणि हीच घाई अनेकदा आपल्याला स्वतःच्या प्रवासाची किंमत विसरायला लावते. कधीकधी आपल्याला वाटतं, माझं आयुष्य इतकं मागे का राहिलंय? माझ्या वयाचे लोक कुठे पोहोचले आणि मी अजूनही इथेच काय? काही जणांनी घर घेतलं, काही जणांनी मोठी नोकरी मिळवली, काहींनी व्यवसाय सुरू केला, काहींचं लग्न झालं, काही जण परदेशात गेले. सोशल मीडियावर तर प्रत्येकाचं आयुष्य परफेक्ट दिसतं. कुणीतरी नवीन कार घेतलेली असते, कुणीतरी नवीन घर दाखवत असतो, कुणीतरी आपल्या सक्सेसची स्टोरी सांगत असतो. आणि आपण मात्र आपल्या आयुष्याकडे पाहून स्वतःला विचारतो, माझं काय चाललंय? मी एवढा उशिरा का चाललोय? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य ही शर्यत नाही. प्रत्येकासाठी फिनिश लाईन एकच असली तरी प्रत्येकाचा रस्ता वेगळा असतो. कोणाचा रस्ता सरळ असतो, कोणाचा वळणावळणाचा असतो. कोणाला मध्येच थांबावं लागतं, कोणाला मागे जावं लागतं, तर कोणाला पुन्हा सुरुवातीपासून चालावं लागतं. याचा अर्थ असा नाही की तो माणूस हरलाय. त्याचा अर्थ एवढाच की त्याचा प्रवास वेगळा आहे. आपण अनेकदा उशीर म्हणजे अपयश असं समजतो. पण उशीर आणि अपयश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट आज झाली नाही म्हणून ती कधीच होणार नाही असं नाही. एखादं स्वप्न आज पूर्ण झालं नाही म्हणून ते चुकीचं होतं असं नाही. कधीकधी योग्य वेळ येण्यासाठी आपल्याला थांबावं लागतं. आणि त्या थांबण्याच्या काळात आपण बदलत असतो. आपण शिकत असतो. आपण मजबूत होत असतो. आपल्याला स्वतःबद्दल अशा गोष्टी कळत असतात ज्या यश मिळाल्यावर कदाचित कधीच कळल्या नसत्या. तुम्ही कधी एखाद्या झाडाकडे शांतपणे पाहिलं आहे का? एका छोट्या बियाण्यापासून मोठं झाड होण्यासाठी वेळ लागतो. त्याला रोज वाढताना आपण पाहत नाही. काही दिवस, काही आठवडे, काही महिने, त्यात फारसा फरक दिसत नाही. पण आतून त्याची मुळं वाढत असतात. जमीन घट्ट पकड असतात. आणि योग्य वेळ आली की तेच झाड वर वाढताना दिसतं. माणसाचं आयुष्यही असंच असतं. काही काळ तुमची प्रगती बाहेरून दिसत नसते. पण त्याचा अर्थ तुमच्यात काहीच घडत नाही असा नसतो. कदाचित तुमची मुळं मजबूत होत असतात. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, तो उद्या तुमच्या ताकदीचा आधार बनू शकतो. आज ज्या गोष्टीसाठी तुम्हाला वाटतं की माझा वेळ वाया जात आहे, त्याच काळातून कदाचित तुम्ही संयम शिकत असाल. आज ज्या अपयशामुळे तुम्ही दुःखी आहात, त्यातून तुम्हाला तुमच्या चुका समजत असतील. आज ज्या नकारामुळे तुम्ही तुटलेले आहात, तोच नकार कदाचित तुम्हाला चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवत असेल. आपल्याला फक्त परिणाम दिसतात, पण प्रत्येक परिणामामागे एक न दिसणारा प्रवास असतो. एखादा माणूस आज यशस्वी दिसतो, पण त्याने किती रात्री काळजीत घालवल्या असतील हे आपल्याला माहीत नसतं. त्याने किती वेळा सुरुवात केली असेल, किती वेळा अपयश स्वीकारलं असेल, किती लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नसेल, किती वेळा त्याला स्वतःवरच शंका आली असेल हे आपल्याला माहीत नसतं. आपण त्याची आजची अवस्था पाहतो आणि स्वतःच्या कालच्या अवस्थेशी तुलना करतो. ही तुलना आपल्याला अन्यायकारक वाटू शकते, पण आपण ती रोज करत असतो. म्हणून स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करू नका. दुसऱ्याचा वेळ तुमचा वेळ नाही. दुसऱ्याची परिस्थिती तुमची परिस्थिती नाही. दुसऱ्याची सुरुवात तुमच्यासारखी नव्हती. त्याच्यामागे कोण होते, त्याला कोणत्या संधी मिळाल्या, त्याने कोणते निर्णय घेतले, त्याच्याकडे किती रिसोर्सेस होते, त्याला कोणत्या अडचणी आल्या, हे सगळं वेगळं असतं. मग फक्त परिणामांची तुलना करून स्वतःला कमी का समजायचं? तुमचा खरा कॉम्पिटिशन कालच्या तुमच्याशी आहे. काल तुम्ही जिथे होता तिथून आज एक पाऊल पुढे आला आहात का, हे महत्वाचं आहे. काल तुम्ही हार मानणार होतात आणि आज पुन्हा प्रयत्न करत असाल तर ही सुद्धा प्रगती आहे. काल तुम्हाला काहीच समजत नव्हतं आणि आज तुम्ही शिकत असाल तर ही सुद्धा प्रगती आहे. काल तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नव्हता आणि आज थोडासा का होईना पण विश्वास ठेवत असाल तर ही सुद्धा प्रगती आहे.
कधीकधी आयुष्यात आपण चुकीच्या वाटेवर खूप पुढे गेलेलो असतो. मग परत फिरावं लागतं आणि तेव्हा आपल्याला वाटतं की एवढा वेळ वाया गेला. पण प्रत्येक चुकीचा रस्ता पूर्णपणे वाया गेलेला नसतो. काही रस्ते आपल्याला फक्त योग्य ठिकाणी घेऊन जात नाहीत, पण कोणत्या दिशेने जाऊ नये हे शिकवतात. हे ज्ञान सुद्धा महत्वाचं असतं. कारण पुढच्या वेळी तुम्ही त्याच चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून स्वतःला थांबवू शकता. म्हणून आयुष्यात एखादी गोष्ट उशिरा समजली म्हणून स्वतःला दोष देऊ नका. कदाचित त्यावेळी तुम्ही ती गोष्ट समजून घेण्याइतके तयार नव्हता. काही धडे पुस्तकातून शिकता येत नाहीत. ते अनुभवातूनच शिकावे लागतात. काही गोष्टी लोक कितीही सांगितल्या तरी समजत नाहीत. पण जेव्हा आपण स्वतः अनुभवतो तेव्हा त्यांचा अर्थ कायमचा लक्षात राहतो. तुमच्या आयुष्यातील उशीर कदाचित तुमची शिक्षा नाही, तो तुमची तयारी असू शकतो. कदाचित तुम्हाला ज्या गोष्टीची इच्छा आहे ती मिळण्याआधी तुम्हाला काही लोकांपासून दूर व्हावं लागेल, काही सवयी बदलाव्या लागतील, काही भीतींचा सामना करावा लागेल, काही चुका स्वीकाराव्या लागतील, स्वतःवर काम करावं लागेल आणि हे सगळं होण्यासाठी वेळ लागतो. आपण इन्स्टंट सक्सेसच्या काळात जगतो. काही सेकंदात व्हिडिओ व्हायरल होतो, काही दिवसात बिझनेस उभा राहिल्याच्या स्टोरीज दिसतात, काही महिन्यात लोक करोडो कमावल्याच्या गोष्टी सांगतात. त्यामुळे आपल्याला वाटायला लागतं की आपल्यासोबतही सगळं लगेच घडलं पाहिजे. पण वास्तवात बहुतेक यशाच्या मागे अनेक वर्षाचा शांत संघर्ष असतो. फक्त त्या संघर्षाचा भाग कुणी दाखवत नाही. तुम्ही आज जिथे आहात तिथे कदाचित तुमचं आयुष्य परफेक्ट नसेल. कदाचित तुमच्याकडे अपेक्षित पैसा नसेल. कदाचित तुमचं करिअर अजून स्थिर नसेल. कदाचित तुम्हाला अजूनही स्वतःसाठी योग्य दिशा सापडलेली नसेल. कदाचित तुमचं एखादं मोठं स्वप्न अजून अपूर्ण असेल. पण याचा अर्थ तुमची स्टोरी संपली आहे असं नाही. अजून पानं बाकी आहेत. आणि कधीकधी आपण एका कठीण चॅप्टरला पूर्ण पुस्तक समजतो. एक अपयश येतं आणि आपण म्हणतो माझं आयुष्य संपलं. एक नातं तुटतं आणि वाटतं आता पुन्हा कुणावर विश्वास ठेवता येणार नाही. नोकरी जाते आणि वाटतं आता पुढे काहीच नाही. व्यवसायात नुकसान होतं आणि वाटतं मी काहीच करू शकत नाही. पण आयुष्य एका घटनेनं ठरत नाही. एका दिवसानं तुमची संपूर्ण स्टोरी ठरत नाही. वाईट काळ कायम राहत नाही. जसा चांगला काळ कायम राहत नाही तसाच वाईट काळही कायम राहत नाही. परिस्थिती बदलते, लोक बदलतात, संधी बदलतात, आपण बदलतो. म्हणून आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही तशीच असेल असा निष्कर्ष काढू नका. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मागे आहात, पण लक्षात ठेवा, मागे असणं आणि थांबणं यात फरक आहे. तुम्ही अजून चालत असाल तर तुम्ही थांबलेले नाही. तुमचा वेग कमी असेल तरी चालेल, पाऊल छोटं असेल तरी चालेल, फक्त दिशा सोडू नका. कधीकधी एका दिवसात फक्त एक छोटं काम करणं पुरेसं असतं. एखादं पुस्तकाचं पान वाचणं, एखादं स्किल शिकणं, एखाद्या चुकीतून धडा घेणं, कामासाठी एक फोन करणं, स्वतःसाठी एक चांगला निर्णय घेणं. हे सगळं छोटं वाटतं, पण मोठे बदल अनेक छोट्या निर्णयांमधून तयार होतात. तुम्हाला आज संपूर्ण रस्ता दिसत नसला तरी चालेल, पुढचं एक पाऊल दिसत असेल तरी पुरेसं आहे. आयुष्याचा प्रत्येक वळण आधीच स्पष्ट दिसत नाही. काही वाटा चालायला सुरुवात केल्यानंतरच पुढे उघडतात. म्हणून प्रत्येक गोष्ट आधी परफेक्ट होण्याची वाट पाहू नका. अनेक लोक योग्य वेळेची वाट पाहत राहतात. पैसे जमा झाले की सुरुवात करेन, आत्मविश्वास आला की बोलायला सुरुवात करेन, वेळ मिळाला की शिकेन, परिस्थिती सुधारली की प्रयत्न करेन. पण योग्य वेळ अनेकदा तयार मिळत नाही. तो आपल्या कृतीतून तयार करावा लागतो. तुम्ही तयार होण्याची वाट पाहत राहिलात तर कदाचित वर्ष निघून जातील. सुरुवात केली तर शिकता येईल, चुका झाल्या तर सुधारता येईल, पडला तर उठता येईल. पण सुरुवातच केली नाही तर काहीच बदलणार नाही. उशीर झाला आहे असं वाटत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा. उशीर झाला म्हणून मी थांबणार आहे का? की उशीर झाला म्हणून आता उरलेला वेळ अधिक जाणीवपूर्वक वापरणार आहे? कारण गेलेला वेळ परत आणता येत नाही, पण उरलेला वेळ आपण कसा वापरतो हे आपल्या हातात असतं. कदाचित तुम्ही 25 वर्षाचे असाल,
30 वर्षाचे असाल, 40 वर्षाचे असाल किंवा त्याहून पुढे असाल. वय काहीही असो, तुमच्याकडे अजून वेळ आहे. प्रत्येकासाठी वेळ किती आहे हे कुणालाच माहीत नसतं. म्हणून दुसऱ्याच्या टाईमलाईनमध्ये बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या उरलेल्या आयुष्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचं असेल तर करा. एखादं स्किल शिकायचं असेल तर शिका. करिअर बदलायचं असेल तर विचारपूर्वक सुरुवात करा. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर छोट्या पातळीवर प्रयत्न करा. एखादं स्वप्न खूप वर्षांपासून मनात असेल तर त्याच्याकडे पुन्हा एकदा वळून पहा. कारण अनेकदा आपल्याला स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा लोक काय म्हणतील याची जास्त भीती वाटते. लोक बोलतील, काही कौतुक करतील, काही टीका करतील, काही हसतील, काही सल्ले देतील. पण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचंय. त्यामुळे लोकांच्या मतामुळे तुमचा प्रवास थांबवू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशीर झाला म्हणून घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. फक्त इतर लोक पुढे गेले म्हणून आपणही काहीतरी लगेच करायलाच हवं असं नाही. तुमच्या आयुष्याला योग्य असलेली दिशा निवडा. कारण चुकीच्या दिशेने वेगाने धावण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू चालणं जास्त चांगलं. कधीकधी हळू चालणारा माणूस जास्त दूर जातो. कारण तो प्रत्येक पाऊल समजून टाकतो. तो आपल्या चुका पाहतो, तो स्वतःला ओळखतो, त्याला काय हवं आहे आणि काय नको आहे हे समजतं. त्याचा प्रवास बाहेरून कमी आकर्षक दिसू शकतो, पण आतून तो खूप मजबूत होत असतो. म्हणून तुमच्या आयुष्यातील शांत काळाला कमी समजू नका. काही काळात मोठे परिणाम मिळणार नाहीत, पण तुम्ही स्वतःवर काम करत असाल तर तो काळ वाया गेलेला नाही. आज तुम्ही जिथे उभे आहात तिथून पुढे जाण्यासाठी तुम्हाला फक्त एक निर्णय घ्यायचा आहे. मी थांबणार नाही. माझा वेग कमी असू शकतो, माझ्या वाटेत अडथळे असू शकतात, माझ्याकडे इतरांसारख्या संधी नसतील, पण मी माझा प्रवास सोडणार नाही. कारण कधी कधी आयुष्य आपल्याला उशीर करून देतं, पण चुकीचं देत नाही. काही लोक आपल्याला उशिरा भेटतात पण योग्य वेळी भेटतात. काही संधी उशिरा येतात पण आपण तयार झाल्यावर येतात. काही स्वप्न उशिरा पूर्ण होतात पण त्यांची किंमत तेव्हा अधिक समजते. आणि काही यश उशिरा मिळतं पण ते टिकवण्याची क्षमता आपल्यात तेव्हाच निर्माण झालेली असते. तुम्ही आज ज्या टप्प्यावर आहात त्याचा आदर करा. तुम्ही खूप दूर आला आहात. ज्या दिवसात तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही, ते दिवसही तुम्ही पार केलेत. ज्या गोष्टींनी तुम्हाला तोडलं त्यानंतरही तुम्ही उभे आहात. हे कमी नाही. म्हणून स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या आयुष्याला डेडलाईन देऊ नका. प्रत्येक गोष्ट अमुक वयातच झाली पाहिजे असा नियम आयुष्याने कुठेही लिहिलेला नाही. काही लोकांना त्यांचा मार्ग लवकर सापडतो, काहींना उशिरा. पण मार्ग सापडल्यावर चालायला सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या मनात अजूनही एखादं स्वप्न जिवंत असेल तर त्याला पूर्णपणे मृत समजू नका. कदाचित त्याला नवीन सुरुवात हवी असेल. कदाचित जुन्या पद्धतीने नाही तर नवीन पद्धतीने प्रयत्न करावा लागेल. कदाचित तुमचा वेग बदलावा लागेल. पण प्रवास थांबवण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, उशीर झाला म्हणजे शेवट झाला नाही. उशीर झाला म्हणजे तुम्ही थोडा वेगळा मार्ग घेतला आहे. कदाचित त्या मार्गावर तुम्हाला काही कठीण अनुभव मिळाले असतील, काही लोक गमावले असतील, काही संधी हातातून गेल्या असतील, पण अजूनही तुमच्याकडे पुढे जाण्याची संधी आहे. म्हणून काल किती वेळ गेला यापेक्षा आजपासून किती वेळ योग्य पद्धतीने वापरता येईल विचार करा. स्वतःवर राग करून नाराजी करतानाचा विचार करा. स्वतःवर राग करण्यापेक्षा स्वतःसाठी काम करा. पश्चात्तापात दिवस घालवण्यापेक्षा एक छोटं पाऊल पुढे टाका. कारण तुमचं भविष्य तुमच्या भूतकाळाला बदलू शकत नाही, पण तुमचा वर्तमान तुमच्या भविष्याची दिशा नक्की बदलू शकतो. कदाचित तुमचा प्रवास इतरांपेक्षा उशिरा सुरू झाला असेल. कदाचित तुमच्याकडे अजून खूप अंतर बाकी असेल, पण त्यात काही चुकीचं नाही. प्रत्येकाला स्वतःची वेळ मिळते. प्रत्येकाला स्वतःची वाट मिळते. आणि काही वाटा सुरुवातीला खूप कठीण वाटतात, पण पुढे जाऊन कळतं की याच वाटेने आपल्याला योग्य ठिकाणी आणलं. म्हणून आज जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मागे पडला आहात तर फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. तुमची स्टोरी अजून पूर्ण झालेली नाही.
आणि जोपर्यंत तुम्ही चालत आहात तोपर्यंत तुमच्यासाठी पुढे जाण्याची शक्यता जिवंत आहे. उशीर झाला म्हणून प्रवास थांबवू नका, कारण काही वाटा उशिरा का होईना पण योग्य ठिकाणी घेऊन जातात. कदाचित तुम्हाला आज तुमच्या प्रवासाचा अर्थ समजणार नाही. कदाचित काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींना तुम्ही उशीर समजत होता त्या तुमची तयारी होती. ज्या अडचणींना तुम्ही शाप समजत होता त्या तुमचे धडे होते. ज्या थांबण्याला तुम्ही वेळेचा अपव्यय समजत होता त्याच काळात तुम्ही आतून मजबूत होत होता. म्हणून चालत राहा. हळू चालत असाल तरी चालत राहा. दमला असाल तर थोडा वेळ थांबा, पण कायमचे थांबू नका, कारण विश्रांती म्हणजे हार नाही. दिशा बदलणे म्हणजे अपयश नाही. उशीर होणे म्हणजे शेवट नाही. तुमच्यासाठी अजूनही एक नवीन सुरुवात शक्य आहे. आणि कदाचित ही सुरुवात उशिराची असेल, पण यावेळी ती अधिक समजूतदार असेल, अधिक मजबूत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती तुमची स्वतःची असेल. कधीकधी आयुष्य आपल्याला थोडं उशिरा पोहोचवतं, कारण आपल्याला फक्त डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवायचं नसतं. त्या डेस्टिनेशनसाठी योग्य माणूस बनवायचं असतं. म्हणून तुमच्या वाटेवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आणि आज एक छोटं पाऊल पुढे टाका. कारण शेवटी जिंकतो तोच जो सर्वात आधी निघाला होता असं नाही. अनेकदा जिंकतो तो जो कितीही उशीर झाला तरी चालत राहिला.